केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे संजू शिरोडकर यांनी चर्चा करीत वनौषधी लागवड, रेल्वे फेऱ्यात वाढ आणि विविध समस्यांबाबत निवेदन दिले आहे। तसेच रोजगारांच्या संधी वाढवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी शिरोडकर यांनी मंत्री प्रभू यांच्याजवळ केली आहे। सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत नुकत्याच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले केंद्रीय उद्योग, वाणिज्य तथा नागरी हवाई उड्डयन मंत्री नामदार सुरेश प्रभू यांच्याशी मी भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांसंबंधी निवेदनं सादर केली। त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2014 पासून 111 शाळांमध्ये ICT निदेशक नेमलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत कम्प्युटर प्रयोगशाळा ही चालवली जाते आणि गेल्या 9 महिन्यापासून या निदेशकांचं वेतन थकीत असून बहुतांशी शाळांमधील कम्प्युटर लॅब आज बंद पडलेले आहेत। आपल्या देशामध्ये आमच्या या सरकारने स्किल इंडियाच्या माध्यमातून रोजगारांना, उद्योजकांना तयार करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरं आयोजित करण्याचं ठरवलेलं असताना अशा धर्तीवर शाळांमधील ही सर्व प्रयोगशाळा बंद पडलेल्या असल्यामुळे तातडीने सुरू व्हाव्यात। तसंच या ICT निदेशकांचं जे थकलेलं मानधन आहे त्यांना ते मानधन देण्यात यावं। शेजारील गोवा व कर्नाटक राज्यामध्ये अशा ICT निदेशकांना सेवेत कायम केलेलं आहे। असं असताना या निदेशकांच्या काही माफक मागण्या आहेत, त्यामध्ये सुधारित वेतन श्रेणीनुसार सध्याच्या महागाईच्या भत्त्याप्रमाणे त्यांना वेतन देण्यात येऊन त्या बिघडलेल्या प्रयोगशाळा आहेत कम्प्युटरची त्या दुरुस्त करणं, त्यानंतर संगणकीय काही जी कामं असतील ते त्यातल्या त्यात लवकर त्यांची दुरुस्ती करून या सर्व प्रयोगशाळा पुन्हा चालू कराव्यात अशा संबंधीचं निवेदन मी नुकतंच नामदार सुरेश प्रभू यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच प्रामुख्याने सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वनौषधींची लागवड केली जाते। तसेच वनौषधी मोठ्या प्रमाणात आहे। त्याचप्रमाणे आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ आणि विविध प्रकारच्या कोकम यासारख्या विविध प्रकारच्या फळझाडांचा इथे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्यापासून उत्पन्न घेतले जातं। या धर्तीवर कुठलाही विनाशकारी प्रकल्प न आणता या सर्व पदार्थांवर, फळांवर प्रक्रिया करणारे पतंजलीसारखे किंवा डाबर किंवा इतर संबंधित कंपन्यांना इथे आमंत्रित करून त्यांना या वनौषधींच्या वर प्रक्रिया करणारे उद्योग आणून आयुर्वेदिक औषधं किंवा इतर तत्सम प्रोडक्ट्स तयार करावे। तसेच पतंजलीसारख्या कंपन्यांकडून या फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग आणून या ठिकाणी इंडस्ट्री उभारण्यात यावी असंही निवेदन आम्ही नुकतंच त्यांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सध्या जो जनआक्रोश आरोग्य समस्यांबाबत होता त्यासंबंधी मी त्यांना असं एक निवेदन दिलेलं आहे की आपल्या फंडातून आपण तातडीने या ठिकाणी आपले जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही रुग्णालय त्यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालय आहे। इथे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला आणि इतर भागातील मोठ्या प्रमाणात पेशंट येतात आणि दुर्दैवाची बाब ही आहे की येथे खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा व्हेंटिलेटर युनिट नाही आहे। अशा धर्तीवर तातडीने रुग्णांवर उपचार होत नाही आहे। 11,000 कोटीचा महत्त्वाकांक्षी असा हायवेचा प्रोजेक्ट सध्या सुरू असून एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर किंवा हा हायवे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी अपघात होतील त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी इथे चांगली अशी सुसज्ज हॉस्पिटल नाही आहे। त्यामुळे तातडीने उपचार करण्यासाठी MRI, CT स्कॅन मशीन आणि व्हेंटिलेटर युनिट तातडीने देण्यात यावं। त्याचप्रमाणे त्यांना जर त्या पद्धतीने शक्य नसेल तर भूपृष्ठ मंत्रालयाला याबाबत पत्रव्यवहार करून त्यांच्या निधीतून यामागे यासाठी हायवेसाठी म्हणून जो निधी आहे त्यातूनच यासाठीच्या सर्व सुविधा द्याव्यात किंवा जो आपल्या ज्या कंपन्या असतात या रोडच्या काम करणाऱ्या 3 कंपन्या आहेत किंवा इतर काही कंपन्या आहेत त्यांचा CRS फंड असतो आणि हा जो फंड असतो हा नेहमी समाजोपयोगी कामासाठी खर्ची घालावा लागतो। अशावेळी या फंडातून या हॉस्पिटल संबंधीच्या काही ज्या उपकरणं असतील ते प्रामुख्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण कोकणातील ज्या रुग्णालय आहेत त्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करावी असं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। चाकरमानी सिंधुदुर्गात येतात आणि सावंतवाडी टर्मिनस हे नामदार सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी त्या निर्मितीस घातलेलं आहे। त्याचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे, पण काही प्रमाणात आता काम हे थंडावलेलं आहे। ते काम मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा सुरू करावे। त्याचप्रमाणे जवळपास 12 रेल्वे गाड्या आहेत ज्या इथे थांबत नाही
आणि सावंतवाडी हे कोकणाची सुरुवातीचं स्टेशन आहे. आता टर्मिनस होऊ घातलेलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे चाकरमानी येतात. शेजारील गोवा राज्यातून सुद्धा पर्यटक येतात आणि व्यापारी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात ये जा करणं चुकीचं आणि चांगल्या रीतीने व्हावं यासाठी जवळपास आम्ही 13 गाड्या येथे थांबाव्यात अशी त्यांच्याकडे मागणीचं निवेदन दिलेलं आहे. या सर्व मागण्यांचा त्यांनी तातडीने विचार करून आपण योग्य तो निर्णय घेऊन यावर उचित कारवाई करू असं आम्हाला आश्वासन माननीय नामदार सुरेशजी प्रभू यांनी दिलेलं आहे.